नमस्कार, मी माधुरी किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्यात आंब्याची रेसिपी होणार नाही असं कधी होणारच नाही. तर आज चटपटीत कैरीचा गुळांबा बनवूया. त्यासाठी इथे मी 4 अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याच्यावरची अशी ही देठाची भाग आहे थोडंसं छिलून घ्यायचा. कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सांभाळून घ्यायची. कैरी पुसून घेतली. आता किसणीवर किसून घ्यायची. आंब्याचा किस एवढा झाला आहे. ह्या अशा कोया लहान निघतात. गॅस चालू केला आहे. अगदी मंद आचेवर एक लहान चमचा असतो पोह्याचा तेवढंच तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं, दोन्ही पण चालतं. आता आंब्याचा किस त्यातच टाकायचा. जेवढा आंब्याचा किस आहे तितकाच गूळ घ्यायचा. आता त्यात गूळ मिक्स करायचा. खोलून घ्यायचं जरासं गूळ, म्हणजे वितळतो लवकर. गुळाला थोडंसं पाणी सुटलं आहे. आता दालचिनीचा एक तुकडा आणि 4 लवंगा, चवीपुरतं मीठ. आता ह्याला 5 मिनटं असंच झाकून ठेवायचं. जितकं होईल तेवढं असं ढवळून घ्यायचं. गुळाचे खडे फोडायचे. 5 मिनटं झाकून ठेवायचं. गुळांबा रसरशी शिजला आहे. थोडासा गुळ आहे आणि एक 5 मिनटं ठेवायचा. जास्त जर शिजवायचं नाही तर घट्ट होतो, रसरशीत होत नाही. बघूया आता गुळांबा शिजला आहे का. मस्तपैकी रसरशीत गुळांबा शिजला आहे. आता हा थंड होऊ द्यायचा. गुळांबा थंड झाला आहे. आता ही वेलची पूड याच्यावर पसरवायची. गुळांबा थंड झाला आहे. तुपामुळं तेलामुळं अशी चकाकी येते म्हणून थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं. वेलची पूड थंड झाल्यावर टाकल्यामुळं अगदी वास दीर्घकाळ टिकून राहतो. आता हे मस्तपैकी एका डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत जरी भरून ठेवलं तरीही चालतं. फ्रीजमध्ये ठेवलं तरीही अर्धा तास खाण्याच्या अगोदर काढून खाल्लं तरी पण छान लागतं. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.